टू रेस टू 5. याचा उच्चार करताना 2 रेस टू 5 हे बघा, हे स्पेलिंग आहे रेज्ड. हां, 2चा 5वा घात असं मराठीमध्ये म्हणतात. मग आता हा जो इंडेक्स शब्द आहे, ह्या इंडेक्स शब्दाला सिमिलर 2 शब्द आहेत बघा. इंडेक्सलाच दुसरा शब्द आहे एक्सपोनंट आणि एक शब्द आहे आणखीन पॉवर. इंडेक्स, एक्सपोनंट आणि पॉवर या तिन्हींचा अर्थ एकच होतो आणि त्याला मराठीमध्ये म्हणायचं आहे आपल्याला घातांक. हे एक एक्झाम्पल आपण बघितलं. आता दुसरं एक एक्झाम्पल आहे ते सुद्धा आपण बघूया. हे बघा, दुसरं एक एक्झाम्पल घेतलं आहे तुमच्यासाठी की इंडेक्स म्हणजे नेमकं काय. तर हे बघा 5 रेस टू 4. बघा हे कसं वाचणार, 5 रेस टू 4. हे बघा 5 रेस टू 4. 5 हा काय झाला बेस आणि 4 हा त्याच्या डोक्यावर आहे तिरका कॉर्नरला, म्हणून 4ला म्हणणार काय आपण इंडेक्स. बघा 5 इज बेस, 4 इज इंडेक्स आणि वाचणार कसं आपण 5 रेस टू 4. मग आता 5 रेस टू 4 ची जर व्हॅल्यू काढायची झाली तर काय होतं त्याचा अर्थ, 5 रेस टू 4 इज द इंडेक्स फॉर्म आणि त्याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म काय होणार तर 5चा 4 टाइम्स प्रॉडक्ट. बघा 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 जो बेस असेल ना त्याचा आपण प्रॉडक्ट करायचा. मग आता 5 इंटू 5 झाले 25 आणि हे 5 इंटू 5 झाले 25. 25 इंटू 25 केलं तर 625 ही त्याची काय झाली व्हॅल्यू झाली. लक्षात येते, दिस इज द व्हॅल्यू. मग आता या भागावरती डिपेंड असलेला प्रॉब्लेम सेट आहे, तो प्रॉब्लेम सेट आपण थोडासा डिस्कस करूया. आता सगळ्यांनी पुस्तक बघा आपलं. आता आपलं टेक्स्टबुक बघा सगळ्यांनी. टेक्स्टबुकमधला प्रॅक्टिस सेट 26. बेसिक गोष्ट समजल्यानंतर हे आता तुम्हाला समजायला खूप सोपं आहे. बघा कंप्लीट द टेबल बिलो असं म्हटलंय. सिरियल नंबरमध्ये दिलेत 5 एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला. आता याच्यामध्ये पहिला दिलाय फॉर्म तो काय आहे, इंडायसेस फॉर्म आहे. सेकंड आहे तो बेस आहे, मग इंडेक्स, मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि व्हॅल्यू. हां, मग बघा फर्स्ट एक्झाम्पल घेतले 3 रेस टू 4. 3 रेस टू 4 हा काय आहे इंडेक्स आहे, इंडेक्स फॉर्म आहे. त्याच्यामध्ये बेस कोण आहे बघा 3 इज द बेस अँड 4 इज द इंडेक्स. मल्टिप्लिकेशन फॉर्म जर लिहायचा झाला तर बेसला 3 आहे आणि त्याची पॉवर आहे 4 म्हणजे 3चा 4 टाइम्स प्रॉडक्ट. सो 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आणि जर व्हॅल्यू काढायची झाली तर हा प्रॉडक्ट आपल्याला करावा लागेल. बघा 3 3 9 आणि 9 इंटू 9 झाले किती 81. ठीक आहे. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा. आता सेकंडमध्ये 16 रेस टू 3 दिले इंडेक्स फॉर्म म्हणजे तिथे बेस कोणता असणार आहे 16, इंडेक्स काय असणार आहे 3. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार 16 इंटू 16 इंटू 16 आणि मग त्याचा जो काही व्हॅल्यू येईल त्याची जी व्हॅल्यू येईल ती आपल्याला इथे लिहायची. ओके. आता थर्ड एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये बेस दिलाय -8 आणि इंडेक्स दिलाय 2. तर याचा आपण इंडेक्स फॉर्म लिहू शकतो -8 त्याच्या डोक्यावरती किती येतील 2. सो -8 रेस टू 2. मल्टिप्लिकेशन फॉर्म करताना -8 इंटू काय करायला लागेल -8 करावं लागेल आणि व्हॅल्यू काढताना 8 इंटू 8 64 आणि मायनस मायनसचा प्रॉडक्ट झाला पॉझिटिव्ह म्हणजे +64 हे त्याचा आन्सर. ठीक आहे. आता फोर्थ एक्झाम्पल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघा 3/7 इथे डायरेक्ट त्यांनी मल्टिप्लिकेशन फॉर्म दिला आहे. सो 3/7 4 टाइम्स आहेत बरोबर. मग 3/7 4 टाइम्स असतील तर त्याचा बेस काय झाला 3/7. इंडेक्स काय झाला हे 4 टाइम्स प्रॉडक्ट आहे. सो इंडेक्स इज 4 आणि मग इंडेक्स फॉर्म कसा लिहिणार आपण 3/7 ब्रॅकेट रेस टू 4. व्हॅल्यू आपल्याला काढून दिलीच आहे बघा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 त्रिक 81 आणि 7चा 4 टाइम्स प्रॉडक्ट केला की तो आला 2401. ठीक आहे. आता 5th नंबरची केस बघा -13 रेस टू 4 दिला. हां -13 रेस टू 4 दिला. त्याचा बेस काय येणार आहे बघा -13 इज द बेस. इंडेक्स त्याचा असणार आहे 4 बरोबर. आणि मल्टिप्लिकेशनचा विचार केला मल्टिप्लिकेशन फॉर्म तर बेस आहे -13 म्हणजे -13चा 4 वेळा गुणाकार करावा लागेल आणि मग त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. बघा फाइंड द व्हॅल्यू म्हटले. आता व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे काय करायचं बघा व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे काय करायचं हे बघा फाइंड द व्हॅल्यू म्हटले ना 2 रेस टू 10. हे बघा मग 2 रेस टू 10 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर काय करायला लागेल बेस आहे 2 आणि पॉवर आहे 10
इंडेक्स 10 आहे, याचा अर्थ 2चा 10 वेळा प्रोडक्ट करायचा. बघा मी इथे केला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि मग आता हा प्रॉडक्ट आपल्याला करायला लागेल. 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16 दुणे 32 दुणे 64 दुणे 128 दुणे 256 दुणे 512 आणि दुणे 1024. सो 1024 आला. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल बघा, क्वेश्चन नंबर 2 मधलं -6⁻³ दिली, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. -6⁻³. मग त्याची व्हॅल्यू काढताना सुद्धा बेस कोणता आहे बघा, -6 आहे बेस. मग -6चा 3 वेळा प्रॉडक्ट करायचा. सो -6 × -6 × -6. 6 संग 36 आणि 36 संग 216. मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला आणि प्लस इंटू मायनस म्हणजे आन्सर आलं परत काय आलं, निगेटिव्ह. सो -260. ठीक आहे. आता आणखी पुढे जाऊया आपण. त्याच्यातलं 7 नंबरचं एक्झाम्पल दिलं बघा, ते बघूया आपण. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 4/5⁻³ आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे बघा. सो 4/5⁻³ म्हटल्यावरती आपण काय करणार बघा, 4/5 3 टाइम्स. सो 3 वेळा लिहिले, प्रॉडक्ट करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे फ्रॅक्शन्स आहेत. फ्रॅक्शन्समध्ये प्रॉडक्ट करताना न्युमरेटरचा प्रॉडक्ट अपॉन डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट. सो 4 चौक 16, 16 चौक 64, 5 5 25, 25 × 5 125. सो फायनल आन्सर 64/125. ठीक आहे. सो या पद्धतीने उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे. ठीक आहे. खूप महत्त्वाचे आहेत, नंतर भविष्यात आपल्याला सगळीकडे हे लागणार आहेत. बघा हा फर्स्ट रूल आहे, a⁻m × a⁻n इज इक्वल टू a⁻m + n. बघा हा बघा इथे a⁻m मध्ये a हा बेस आहे, a⁻n मध्ये सुद्धा a हा बेस आहे. बरोबर. मग जेव्हा बेस सेम असेल आणि प्रॉडक्ट केला असेल तर आन्सर काढताना काय करायचा, बेस तोच ठेवायचा आणि इंडायसेस जे आहेत त्यांची काय करायची, ॲडिशन. बघा a⁻m × a⁻n असताना a⁻m + n इंडायसेसची ॲडिशन झाली. सेकंड रूल जो आहे ना, सेकंड रूल जो आहे, सेकंड रूलमध्ये काय केलंय बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻n. बेस सेम असताना जर डिव्हिजन असेल तर इंडायसेसची करायची सबट्रॅक्शन, a⁻m - n. बघा हे सगळे जे रूल्स आहेत ना ते बेस सेम असण्यासाठीचेच आहेत. a⁻m - n. आता थर्ड रूल बघा, थर्ड रूलमध्ये a/b (m) केलं. मग आता इथे इंडेक्स जो आहे ना तो निगेटिव्ह आहे. मग तो जर इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्ह करायचा असेल तर हा जो बेस आहे ना तर त्या बेसचा रेसिप्रोकल घ्यायचा. बघा a/b च्या ऐवजी b/a लिहिलं आणि पॉवर जी आहे ती मात्र झाली पॉझिटिव्ह. सो a/b (m) इज इक्वल टू b/a(m). आता फोर्थ नंबरचा रूल बघा, a⁻b(m). बघा प्रॉडक्ट आहे दोघांचा आणि त्यांची पॉवर दिली ती m दिली. मग असं असेल तर आतला ज्यांचा प्रॉडक्ट केलाय ना त्या सगळ्यांची पॉवर m होते. बघा a⁻m × b⁻m. आता जसा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तसंच डिव्हिजनमध्ये पण a/b(m) असेल तर न्युमरेटरची पण पॉवर m होणार आहे आणि डिनॉमिनेटरची पॉवर पण m होणार. सो a⁻m/b⁻m. आता 6 नंबरमध्ये a⁻m (n). मग काय होणार बघा, या ठिकाणी पॉवर्स डबल आली बरोबर. a⁻m ची परत n पॉवर आली असेल तर पॉवर्सचा प्रॉडक्ट करायचा, a⁻m × n. आता m × n म्हणजेच काय, a⁻mn. 7th नंबरमध्ये a⁻1. आता कोणताही नंबर असेल आणि त्याची जर 1 पॉवर असेल तर तोच नंबर असतो, तीच व्हॅल्यू. सो a⁻1 म्हणजे a. 8 नंबरचा रूल जो आहे तो a⁻0. जर कुठल्याही नंबरची पॉवर 0 असेल, इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू होते 1. हा लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. कुठल्याही नंबरची जर पॉवर 0 असेल तर त्या संख्येची व्हॅल्यू होते 1. आणि हा 9वा रूल आहे a⁻m. जर आपल्याला पॉवर करायची असेल पॉझिटिव्ह तर 1/a⁻m. हा जो इंडेक्स आहे तो डिनॉमिनेटरला घ्यायचा. सो 1/a⁻m. सो हे 9 रूल्स आहेत आणि ह्या 9 रूल्सवरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व कशी करायची ती बघायचं. प्रॅक्टिस सेट 27 मध्ये सिम्प्लिफाय अशी सूचना आली. खूप सोपे प्रश्न आहेत, आपण समजून घेऊया. हे बघा एक एक्झाम्पल मी इथे घेतलंय सोडून. हे बघा
7⁴ इंटू 7�2. 7�2 म्हणजे स्क्वेअर म्हणायचं आपण त्याला, 7 स्क्वेअर. मग आता इथे बेस सेम आहे 7 आणि प्रॉडक्ट केला आहे. मग आपला रूल बघितला आपण मगाशी, जर बेस सेम असेल आणि प्रॉडक्ट असेल तर इंडायसेसची करायची असते ॲडिशन. बघा म्हणून आपण 7⁴ + 2 केले. 7⁴ + 2 म्हणजे आलं काय, 7�6. त्याच्यानंतर सेकंड हे एक एक्झाम्पल घेतलं आहे 4th नंबरचं. बघा -3/2⁵ इंटू -3/2⁵. इथे पण बघा बेस सेम आला आहे बघा, -3/2 आणि प्रॉडक्ट आहे. बेस सेम असेल आणि प्रॉडक्ट असेल तर इंडायसेसची काय करायची असते, ॲडिशन. म्हणून -3/2 हे 5 + 3, 5 + 3 झाले 8. म्हणून याचं फायनल आन्सर आलं -3/2⁸. सो या पद्धतीने ही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे प्रॅक्टिस सेट 27 मध्ये. ठीक आहे. मगाशी जे आपण रूल्स बघितले ना, त्या रूल्सवरती डिपेंड ही सगळी एक्झाम्पल्स आहेत. आता 28 जो आहे त्या प्रॅक्टिस सेट 28 मध्ये आपल्याला काय म्हटलंय बघा, क्वेश्चन नंबर 1 सिम्प्लिफाय. आता 27 मध्ये प्रॉडक्ट होता, मल्टिप्लिकेशन होती, इथे डिव्हिजन आहे. मग डिव्हिजनचा आपण रूल शिकलोय. ज्या वेळेला बेस सेम असेल आणि डिव्हिजन करायची असेल इंडायसेसची, तेव्हा त्यांच्या इंडेक्सचा काय करायची, सबट्रॅक्शन करायची. बघा आता a⁶ डिवायडेड बाय a⁴. सो बेस सेम आहे आणि डिव्हिजन आले म्हणून आपण काय केलं बघा, बेस सेम तसाच ठेवला आणि इंडायसेसची सबट्रॅक्शन केली. सो 6 - 4, 6 - 4 म्हणजे आलं 2. सो a². ठीक आहे. 4th नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे बघा, x⁻10 डिवायडेड बाय x⁻10. आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर आन्सर 1 येतं, बरोबर. मग आता हे आपण इंडायसेसच्या रूलप्रमाणे बघूया. आता बेस सेम आहे x म्हणजे इंडायसेसची करणार सबट्रॅक्शन. सो 10 - 10. सो 10 - 10 म्हणजे 0 आला, x⁻0. आणि आपण मगाशी रूल बघितला की जर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. सो x⁻0 म्हणजे व्हॅल्यू आली 1. बघा त्याच नंबरला त्याच नंबरने डिवाइड केल्यावरती आन्सर येतं 1. ते आता आपल्याला मिळालं. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू. मगाशी फक्त सिम्प्लिफाय करायचं होतं, आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. बघूया आपण, त्याच्यामध्ये पण 4 एक्झाम्पल्स आहेत. आपण 2 एक्झाम्पल्स बघूया. हे बघा, -7⁻12 डिवायडेड बाय -7⁻12. बरोबर. आता हे सुद्धा मगासारखंच एक्झाम्पल आहे. दिलेल्या नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे, 1. बरोबर. आपण इंडायसेसचे रूल वापरूया. -7⁻². आता डिव्हिजन आहे, बेस सेम असेल तर डिव्हिजन असताना आपण इंडायसेसची काय करतो, सबट्रॅक्शन. सो 12 - 12, राईट. सो 12 - 12 0. सो -7⁻0 आले, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे, आपण रूल बघितला की कोणत्याही नंबरचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते, 1. सो आन्सर इज 1. सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे बघा, 7⁵ डिवायडेड बाय 7⁻3. बघा बेस सेम आहे 7. मग आपल्याला काय करणार, डिव्हिजन असताना इंडायसेसची सबट्रॅक्शन. सो 7⁵ - 3. सो 5 - 3 म्हणजे आले 2. सो 7² 7² म्हणजे किती आला, 49. आपल्याला माहिती आहे 7चा वर्ग 49. सो या पद्धतीने आपल्याला त्याची आन्सर्स पण काढायचे. एवढ्यावरती न थांबता त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. सो या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सॉल्व करायचं. हां, ठीक आहे. सो दिस इज प्रॅक्टिस सेट 28. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 29 कसा सोडवायचा ते समजून घेऊया. बघा क्वेश्चन नंबर 1 आहे सिम्प्लिफाय. बघा इथे काय म्हटलं आहे, 15/12 (3) आणि पुन्हा त्याचा (4) आहे. म्हणजे पॉवरची पॉवर आली आहे, इंडेक्सचा इंडेक्स आला आहे. मग आपण हा रूल शिकलो आहे की इंडेक्सचा इंडेक्स जर आला तर आपण काय करतो, त्या इंडायसेसची मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर. सो तो रूल आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. बघा 2 एक्झाम्पल्स मी याच्यातली सोडवलीत आहेत, ती आपण डिस्कस करूया. बघा फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आहे 15/12 (3) अँड (4). सो इंडायसेसचा इंडेक्स आल्यामुळे आपण काय केला बघा, त्या इंडायसेसचे दोघांची मल्टिप्लिकेशन. सो 15/12 (3 × 4) या दोघांचा प्रॉडक्ट. सो 3 × 4 आला 12. सो आन्सर आलं 15/12 (12). 4 × 3 12. ओके. 10 नंबरचे एक एक्झाम्पल घेतले आपण. बघा 2/5 (3) अँड (2). ओके. सो इथे सुद्धा काय झालं आहे, इंडेक्सचा इंडेक्स आला आहे, बरोबर. मग अशा वेळेला आपण काय करतो, इंडायसेसची मल्टिप्लिकेशन. सो 2/5 हा बेस (3 × 2) या इंडायसेसची
मल्टिप्लिकेशन. सो 3 दुणे 6 बरोबर, आणि हे मायनस साईन एक असल्यामुळे निगेटिव्ह येणार आहे. सो 2/5 रेस टू -6 हे त्याचं आन्सर असेल. ओके, सो या पद्धतीने आपल्याला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्या फर्स्ट क्वेश्चनमधले हे सगळे सब क्वेश्चन सॉल्व करायचे. सगळीकडे बघा तसंच आहे. इंडेक्सचा इंडेक्स असल्यामुळे इंडायसेसची मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची. व्हेरी व्हेरी सिम्पल. नाऊ सेकंड क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर निगेटिव्ह इंडेक्स आहे बघा. पहिल्यामध्ये 2/7 रेस टू -2 केलं आहे. सो निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह करायचा असेल तर बघा हा रूल आपण शिकलोय. निगेटिव्ह इंडायसेसचा पॉझिटिव्ह इंडेक्स करताना काय करायचं असतं, तर हा जो बेस आहे त्या बेसचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि इंडेक्स पॉझिटिव्ह करायचा. बरोबर, म्हणजे इथे 2/7 रेस टू -2 आहे, तर त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह करताना काय करायला लागेल, 7/2 ब्रॅकेट रेस टू 2. हा बेसचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आहे. बघा आपण इथे क्वेश्चन पहिला सोडवला आहे. 2/7 रेस टू -2 ह्याचा आन्सर काय होणार, 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर. -2च्या ऐवजी 2 होणार आणि इथे मात्र रेसिप्रोकल घ्यावा लागेल, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यावा लागेल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेतलं बघा. 1/6 रेस टू -3. आपल्याला फक्त इंडेक्स पॉझिटिव्ह करायचा आहे, म्हणजे बेसचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागेल. सो 1/6चा रेसिप्रोकल झाला 6. ऑब्व्हियसली त्याचा इंडेक्स काय होणार आहे, 3 होणार आहे पॉझिटिव्ह. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे. y रेस टू -4. मग त्याचा आपल्याला इंडेक्स पॉझिटिव्ह करायचा असेल तर yचा रेसिप्रोकल 1/y ब्रॅकेट रेस टू 4. 1/y ब्रॅकेट रेस टू 4. लक्षात येते. सो या पद्धतीने आपल्याला हा जो सेकंड क्वेश्चन आहे त्या सेकंड क्वेश्चनमध्ये 4 सब क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे.